बाकीचे लोक घालते नाही की होऊन देत नाही आपल्याला. आणि आपल्यात ना एकमेकाला सन्मान द्यायची प्रथा थोडी कमी येते, ती पुढं आपल्याला द्यायची. म्हणजे उदाहरण जर धरलं ना आपण, एखादी संस्था चालक ते तिथं आपला असणार शिक्षकाला, संस्था चालक आपला, शिक्षक आपला, नीट बोलणार नाही. आपण तो गरीब असो किंवा खालच्या पदावर असो, एकमेकाला सन्मान जर बोललो ना लय प्रेम वाटत. समजा एखादा पोलीस मोठा अधिकारी आणि एखादा तिथं मराठ्याचा कॉन्स्टेबल, आपला त्याला नावाने हाका मार, लय उशीर केला तो कायला आला इतकं उशिरा, नावाने बोला. त्यांचं जर आलं ना त्याच्या आड नावाने देऊ त्यांना, साहेब हलता वर खावी, इतकी जुदी देते एक ना, आपल्याला ते पण घुसावं लागणार. आपल्याला नुसतं जमलो आलो बसलो यांनी कडेल नाही जाणार, यांनी कडेल नाही जाणार. आपल्याला 4-5 गोष्टी करायच्या दुपुरा, व्यवसायात समाज न्यायचा. दुसरं मला गल्लीतलं माहीत झालं पाहिजे. माझ्याकडून नका काम होऊ द्या, पण त्या गरीबाची अडचण माझ्याकडून जर आली, मी प्रयत्न तर करील. त्याचे बांधाचे असतील, त्याचे घरगुती भांडणं असतील, त्याचे शेतीचे भांडणं असतील, किंवा त्यांचे काही वाद असतील, किंवा दवाखान्याचं असेल, कुठलं पोलीस स्टेशनचं असेल, किंवा काय अडचण त्यांना तिथं अडचण येतात, आपल्या लिखी बळीला काही अडचण येतात. नका प्रयत्न होऊ द्या, माझे नका काम होत्या, पण कळलं माझं दुःख त्यांना कळालं, त्यांचं का की येणार. पण तुम्हाला कळून जागेवर तरी तुम्ही काहीतरी प्रयत्न करताल, होईल नाही तर नाही व्हायचे. म्हणजे गल्लीतलं माहित होत नाही त्याला. एक आणखीन दुसरं कारण, काही काम करणारे आपले ना मुद्दाम सांगत नाही तुम्हाला, किंवा ते राजकारणामुळे बी सांगत नाही. ते म्हणतात त्या पार्टीचे बरं आहे, जिरलीच पाहिजे. त्यामुळे त्या समाजाला वाटावं की येणे ह्यो इथं काम करतोय तालुक्यात, जिल्ह्यात, गावात, येणे नाही बी सांगितलं तर पाटलाच्या कानावर जर गेलं ना, ते आपल्याला थोडी फार मदत करते की या अशा गावा गल्लीपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे 2 कामं लय महत्वाचे. आणि कसली पण अडचण आहे, दवाखान्याची अडचणी, कशाची, ते आपल्या शिक्षणाची अडचणी, नोकऱ्या आहेत, कामाला आहेत आपल्या पोरं, कंपन्यांनी कुठं मुली शिकायला येतात, दवाखान्यात काय अडचण येत नाही गरीबाला. नका ना आपण त्याचे 10 रुपये आपल्याच्याने कमी नका होऊ देऊ, पण किमान डॉक्टरला म्हणू शकतो ना, लक्ष ठेवा पोराकडे, 10-5 रुपये कमी पण करा, हे तर म्हणू शकतो. पोलीस स्टेशनला गेले, त्याचा अन्याय त्याच्यावर झालेला असून त्याला त्रास होऊ नये हे तर सांगू शकतो आपण. सत्याला त्रास नका देऊ, त्याची काही चूक नाही, किंवा तपास करा तुम्ही आधी, नंतर त्रास नाही. पण ते तिकडच अन्याय अडचणी सहन करतं आणि तिकडेच गप बसतं. आपल्या माणसाला जर त्यांनी सांगितलेलं असलं, त्याने जर मला सांगितलेलं नसलं समजा, तर ती एक आशा गेली पाहिजे लोकांच्या मनात, गावागावात, की किमान हे जरी आपल्याला इथं गावात विरोधक असला किंवा जिल्ह्यात तालुक्यात विरोधक असला, पण आंतरवली जर जाऊन सांगितलं तर जरांगे पाटील आपल्या संग भेद नाही करणार, किमान कानावर तरी टाकू. बारीक लय आयुष्याच्या अडचणी असतात त्या गरीबाच्या, त्यांच्या आयुष्याच्या अडचणी असतात त्या. वाद आपल्याला तिसरी गोष्ट एक करायची, आता हे 2 सांगितलं तुम्हाला, तिसरी करायची आपल्याला वाद ठेवायचे नाही. वाद धरले असले ना एकमेकाचे, ठीक आहे, आपल्याला आता आपण स्वाभिमानी माणसं आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, आपण एखाद्याने आपल्याला चौकात शिवी दिली किंवा शेतात कुठे शिवी दिली तर आपण ते लावून धरतो, याच्या अवकात नसून मला हे केलं, पण तो आपला आहे. ज्याचा अपमान झालाय, ज्याला वाईट वाटलंय, त्यांनी एखाद बरोबर जर मोठं मन केलं तर जाऊ द्या, ते गरीबाचा असून मी श्रीमंताचा होतो, मग प्रत्येक होते गावात त्याने मला 10 आशा दिल्या तरी मीच मोठ्यापणानं मागं सरकतो, जास्त इज्जत वाढून त्या माणसात. म्हणून हे भांडणं झालेले असले, कोर्टात पुढे असले, ते कोर्टात जाऊन ते मिटून टाकायचे. त्या बी मोहीम आपल्याला आता सुरू करायचं. म्हणजे 3 कामं तिने ध्यान राहिलं ना, भाषणच करावं म्हणून काही नाही त्यातून, माईक मधून. हे 3ही कामं आपल्यासाठी लय महत्वाचे. पोरं व्यवसायाला लावायचे म्हणजे लावायचे, आणि आपण आपले पैसे जे ठरतील बिनधास्त दान म्हणून द्यायचे समाजाला, ज्याचं नाव येईल त्याचं येईल. कारण 1 कोटी लोक एक करायला आपण, मला सांगा तर 1 कोटी समजा उदाहरणार्थ चिठ्ठ्या टाकल्या, 1 कोटीच नाव निघते का? मग का अशा धरायचं आपण तरी? मग आपल्याला असं बी काही नव्हतं 70 वर्ष, कुणाचं लेकरू लागत ना पाण्याला, ते कधी काळी म्हणून ना, या समाजाच्या 2 रुपयाच्या टेक्यामुळं माझ्या कुटुंबात आनंद आहे.
का आपण तेच सांगायचं मी 500 देते मग माझ्यामुळं आहे तू. हे नाही म्हणायचं, कौतुक व्हायचं नाही समाजात. आणि दुसरं सांगितलेलं ते की गल्ली गल्लीतल्या आपल्याला अडचणी माहीत झाल्या पाहिजे. सुट्ट्या नाही तर नाही सुट्ट्या. माझी काही अडचण कळाली तुमची ती नाही सुटली तरी हरकत नाही, तर तुमची मला काही कळाली नाही सुटलं तर हरकत नाही. प्रयत्न तर करून एकमेकासाठी. आज प्रयत्न करणारे राहिले नाहीत. डायरेक्ट आता 4 भाग झाले आपले. ते राष्ट्रवादीवाला राष्ट्रवादीच्या मराठीचं करतो, शिवसेनावाला शिवसेनेच्या मराठीचं करतो, भाजपवाला भाजपच्या मराठीचं करतो, काँग्रेसवाला काँग्रेसच्याच करतो, बेसरामावाला बेसरामाचं करतो. मग आणि बाकीच्या गरिबांनी कुठं कुणाकडे जायचं? आणि ह्यो वर्ग लय झाला तर 15% असं, 100% मराठ्या काम करणार त्यांचेच होते. 80-85% मराठी गरीब शेतातले यांचं कुणीच नाही ऐका. सांगून सांगून सरपंचाला सांगतं, माझी सरपंचाला सांगत, एखादा युवा नेता असला त्याला सांगतो. पण आपण त्याच्या पुढची प्रक्रिया घेऊ ना. आपण सगळ्या पक्षातल्या मराठीचं काम करणारी प्रक्रिया राबवू आपण सगळेजण. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे कोणत्या पक्षात असला तर नाही आपल्याला मग कुणीच नाही आपल्याला आधार दिला तर शेवटी इकडे जाऊ. हे प्रत्येकाला वाटावं असं मी म्हणतो. तसं तुमच्याबद्दल पण व्हावं. तुमच्या गावात तालुक्यात तुम्हालाही म्हणले पाहिजे लोक आपण ना कुठंच नाही झालं ना त्यांना तुम्ही सांगू बरं ते जात म्हणून करते ना आपलं. असं बरेच काही ठिकाणी झाले की गरीबाचे अन्याय झाला आणि त्यातलं थोडं श्रीमंत वजन त्याचं ऐकायला पण या माणसाचं ऐकायला गरीब त्याला एक मार्ग देऊ ना आपण. वजन त्याचं आम्ही आहेत. तुम्हाला काय म्हणायचं होतं? तुम्हाला काय सांगायचं? बसा बसा बसा. अरे बस चर्चा करायला आपण बोलायचं भाषण नाही. आज लोक येत राहणार आहे दादा. आपण व्यवसायासाठी जो निधी उभा करायलो तर गावखेड्यातून आता 100 घराचं गाव आहे. 500 रुपये फळापट्टी लावली तर 50,000 रुपये होतील. दोन युवक इच्छुक आहेत तर 50,000 2 युवकाच्या कसा काय मी आताच सांगितलं पुन्हा एकदा समजून घ्या. उदाहरणार्थ आपण एवढे 500 रुपये दिले. एवढ्याचे नाव येणार आहेत का? नाही. एवढ्याचे चिठ्ठ्या टाकणार पैसे तेवढे. समजा आता 5 लाख द्यायचे उदाहरणार्थ मग 3 लाख देऊ आपण किंवा काय जे असेल ते त्याच्या व्यवसाय प्रमाणात देऊ. त्याला करा करू नका. मग आता जमा पैसे उदाहरण देऊ. उदाहरणार्थ इथे 1 लाख रुपये जमा झाले. 1 लाख रुपये जमा झाले. 5 लाख ते तुमच्या गावचे 2 निघणार नाहीत ना. त्याचं काय सांगता येतं? मग ते तर म्हणतो ना दान द्यायचे. मोकळ्या पट्ट्याला करत होती कसं समजा आपल्या जर मोठ्या संस्थानिकाकडून जर आपण स्वइच्छेने जर निधी आपल्या समाजातल्या मोठ्या संस्थानिकाकडून स्वइच्छेने निधी जर नको. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यापर्यंत मग त्याला त्याच्यासाठी एक टीम ऍक्टिव्ह. मी गेलो मुंबईला आता. बरं तिथं 100-150 व्यावसायिक जमले. अति श्रीमंत आहे. मी त्यांना सांगताना सांगितलं तुम्ही आम्हाला पैसे नका देऊ, पण तुम्ही कशी यशस्वी झालात हे तर आम्हाला सांगा. त्यांच्यात आधी चर्चा होती जणू ना म्हणतात मला माहित नाही. आता व्यावसायिक आहेत आपण आणि जरांगे पाटील येणार आहेत थोडी तफावत असल्यासारखं. आपण त्यांना काय मागितलं आजकाल काय बरं का त्यांचा प्रश्न खरंच हिंमत होता. ते मी मुंबईला सोडून आलोय. आपल्या समजा IPS आहेत, IAS आहेत, आपल्या समजा PSI आहेत, तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, उद्योगपती आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, न्यायाधीश आहेत,
त्यांना सांगितलं बाकी झाला काम करतो असा काय काय काम करायला बघितलं नाही आम्हाला. मार्गदर्शन आरोग्य पोलीस किंवा व्यवसायाच्या त्यांनी मला सांगायला तयार आहे. मला खरंच आपल्या त्यांच्या मार्गाने मला आता समस्या कारण जास्त आणि आपण त्या दिवशी जायचं त्या दिवशी कारण आमच्या सगळा तुम्ही आमच्या घरी पैसा आणि मग ते पडलं का पडलं ते सांग आपल्या एकदा
200 15 तसं नाही करत. सगळं देतात. देते. लढी. जसं आपला काम तो माहिती का तुम्ही साईड बघ किती साईड असते मग आपला मोठा बघा काही पगार असेल मला माहिती 50,000 लाख काय असेल आणि त्याच्यावरती बाकीचे आपला काही समाज पुढे काही पडला ते काय करतात 200 खोल्याचं बिल्डिंग आणि कुठं जर इतकी काय असेल ते इंजिनियर झाला डायरेक्ट काम बनवून डिझाईन बघतो त्याच्यात त्याला 50 लाख कोटी रुपये काय गोळा करते आपल्याला 100 नोट साहेबाचे काम बघतो मी साहेबाचे काम उरकत नाही ते तोडून देत काम बघ मग डेव्हलप होते आपल्याला 2 वर्ष झाली आणि राजकारण आपण आपल्या व्यवसायाला व्हायचे आपल्या शिक्षणात घालायचे आपल्या नोकऱ्यात पण सगळ्या क्षेत्रात मराठी काम आपण टप्प्याटप्प्यात करत करू आपल्या ते पुढे भांडण मिळायचे आपल्याला आनंद नाही मी म्हणतो आपला ना तुमच्या घरातल्याला माझं वाद तुम्ही भाऊ मोठ्या भावाला बोला मोठा भाऊ समजा मला एका दिवस लागला ना किंवा मोठा आपल्याला लक्षात ठेवायचं नाही पण अन्य केलं तर थोडं बघायचं
नाही तर तुम्ही सांगा. रक्त जायचं जीव जायचं केली का मोठी व्हावी. आणि म्हणून तुम्ही आरक्षणात व्यवसाय आरक्षण घेणार मला काय नसतं कसली कसली सापडत नाही गेला नाही नको की मला इतकी गर्दी कुठं होती तुमचा ठाऊक आहे. आणखी दिवसभर सुरू राहणार आहे. आपल्याला नाही आज न्यायचंय मराठवाड्यात करायचं होता मराठवाडा या कोपऱ्यातला मराठा आणि कोणी आपण येत विदर्भातल्या कुणबींना सुद्धा उघड पडू द्यायचं नाही पडू द्यायचं. आणि विदर्भ खानदेशातल्या कुणबींनी सुद्धा मराठ्यांना उघड पडू द्यायचं नाही. एकमेकाला बळ द्यायचं. कारण सांगतो, काही नेत्या ओबीसीचे नेते त्या कुणबीला ओबीसी मानतच नाहीत. हे सुद्धा विदर्भातल्या खानदेशातल्या ओबीसी घेतलं पाहिजे. त्यांना ते ओबीसी नाही मानत. ते जर मानत असते त्यांना धरून चालले असते. त्यांना उघडटून बोलले जातात. त्यांचा एक नेता आहे, मी नाव नाही घेत.